नाना यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. तसेच योगेश शेलार आपटा, योगेश शेलार साहेब यावं, आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मॅचच्या दिशेने. वी जॉइनर्स करण मडवी आणि शुभम एक की ग्रामपंचायत के दो ताकतवर खिलाड़ी. ओवर टू मिस्टर जेबी सर. धन्यवाद. दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी जी स्पर्धा स्वर्गीय नितीन नाईक व श्रेया स्पोर्ट्स कोपर पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स पनवेल आयोजित रायगड प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व आणि आजचा 8वा दिवस. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता एकेएम स्मृती मानसी स्पोर्ट जेरेवली गावदेवी गावठाण संघाने. लोअर फुल टोस हा फटका इथे बसला. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल, सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. सेकंड रन रिक्स घेतली, रिवॉर्ड चांगला मिळतोय. धावा मिळाला ते एकंदरीत 2 संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. धावफलकावरती एकंदरीत डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. या DRS तर अंपायरला रेफर करण्यात आला. आधी या स्पर्धेच्या माध्यमातून साजिद खान लाला आज स्वतः पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम डोंगरी मुंबई. ज्या डोंगरीने भारतासाठी हर हुन्नरी असे अनेक व्यक्ती दिले, असे डोंगरी हे नावच काफी आहे मुंबईमधली. आणि या डोंगरीला बिलॉंग करणारे स्वतः साजिद खान लाला आपल्या सोबत उपस्थित आहे. 4 धावा धावफलकावरती बनल्यात. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जिथे चालू असताना आपण एकंदरीत दुसरा पाहत आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार धावा धावफलकावरती बनलेले आहेत. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलेला आपण पाहतोय. पुढचा बॉल हा लोअर फुल टोस आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा वापर चांगला करण्यात आलाय. सातत्याने चांगली गोलंदाजी शुभम पाटीलची आपण पाहतोय. एका संघामध्ये अनेक वेळेला या खेळाडूला आपण खेळत असताना पाहिलंय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना दमदार प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. MCA साठी सध्याच्या घडीला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो. हा बॉल अवांतर येत असताना आपण पाहिलं. जरी तिने प्रदर्शन होत असताना अनिकेत जोशी नॉन स्ट्रायकर एंडवरती विंदनेचा खेळाडू. एका बाजूला आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून सज्जन मोकल यांच्याकडून विघ्नेश डाकी आणि वेदांत डाकीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालत केली आहे स्ट्राईक. ठोकला करण मडवीने षटकार. फटका पाहायला मिळाला. ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. करण महेश मडवी गावठाण दमदार खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो खेळी साकारतोय. पुढचा बॉल गोलंदाज शुभम उजव्या यष्टीच्या बाहेर प्रचंड वेगाने टाकला होता. दिशेवरचं नियंत्रण गमावलंय. हा बॉल अवांतर आहे. अतिरिक्त धाव येते. गावठाण म्हटल्यानंतर सुनीलजी शांताराम मडवी असतील, किशोरजी शांताराम मडवी हे देखील या सामन्याकडे कटाक्षाने लक्ष धरून असतील. कारण मैदानाच्या आतमध्ये अतुल शेठ मडवी साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. AKM स्मृती. धावफलकावरती 12 आहेत. आणखीन एक बॉल धावे यष्टीवरती ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. सातत्याने अनेक विक्रम या खेळाडूच्या नावापुढे पाहायला मिळाल्यात. एक विक्रमादित्य खेळाडूंच्या यादीतील हे नाव आहे. मोठ्या स्पर्धेचा एक मोठा खेळाडू म्हणून सातत्याने आपण त्याला पाहत आलोय. धावफलकावरती 12 बनलेले आहेत. शैलेशजी उमळे खास तळोजा फेस 2 वरून देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 12 धावा धावफलकावरती बनल्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. गॅप मोठा होणार नाही. धावांचा तोठा. करण मडवीच्या बॅटमधून आणखीन एक सणसणीत दणदणीत खणखणीत चौकार.
चांगला स्ट्रोक ऑन साईडला टार्गेट करतो हा खेळाडू. सातत्याने आपण पाहिलं ना, मोठे फटकेबाजी त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळाली आहे. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपली जावा. काय बॅटिंग चालू आहे भावा मैदानाच्या आतमध्ये, तोडफोड अंदाजामध्ये. हा चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 16 बनली आहे. 16 ऑन दी बोर्ड. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट चांगला होतो, हे नेहमी आपण पाहिलेलं आहे. या फलकावरती 16 बनल्यात, सुरुवात चांगली झाली आहे. ज्याचं फाउंडेशन चांगलं ना त्याची इमारत भरभक्कम आणि मोठी उभी राहते. यावेळेस बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात, फेकी होईल तद्वर मात्र करण मडवीने थ्रो केला होता करण मडवीला आउट करण्यासाठी. कृतज्ञ मडवी. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल मिळवतोय. धावा मिळाल्यात. एकंदरीत दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 18 बनलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय आर्यन ग्रुप चिर्ले या टीमची धावसंख्या धाव फलकावरती बनली आहे 18 विदाउट लॉस. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग बहुचर्चित अशी स्पर्धा आज आपण पाहतात. ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी एक स्पर्धा रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी. आज रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा तुम्ही पाहता. आदर्श स्पोर्ट्स पनवेलने दमदार क्रिकेटचा सोहळा रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक खर्चिक राहिलं. पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह होतं. तब्बल 18 धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक फेरबदल करण्यात येतोय. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय. अर्थात फेरबदल करण्यात आलाय. होय, शंतनुक महाडिकला आपण पाहतो जो माणगावचा आहे. अर्थात एक जर्देदार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती खडकोली माणगावला बिलॉंग करणारा. मागील मॅच मध्ये तुम्ही आणखीन एक गोलंदाज पाहिला होता जो अर्थात अमित दसाडे, तो माणगावचा आहे. दोन गोलंदाज, दोन खेळाडू जे माणगावचे आहेत त्यापैकी एक. शंतनूचा हा बॉल उसळी घेणारा. रायझिंग अँड सरप्रायझिंग टेक ऑफ घेतला होता बॉलने. उसळी घेणारा बॉल मिळाला. अवांतरच्या बॉलने सुरुवात झाली. एक्स्ट्राची रन्स अय्यूब यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. खरं तर अय्यूब शेख कासा रवडवली 20 बाईक याही खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. असा दमदार यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. फटका पाहायला मिळालाय. मरुआई विंधने गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक घातक फलंदाज अनिकेत जोशी समोरच्या बाजूला हा ठोकलेला षटकार पाहायला मिळालाय. स्ट्रेट डाऊन ग्राउंड. 25 धावा धाव फलकावरती. 7 बॉलचा खेळ संपलाय. हे षटक आता मोठं बनते की काय? सुरुवात दमदार झाली आहे. दुसऱ्या षटकाला यावेळेचा बॉल लिडिंग एज. शंतनू महाडिक चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट. इथे मात्र धक्का दिलाय. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज क्रमांक पहिला अनिकेत जोशी आउट. फुटला ढकललं होतं. फटका खेळण्यास भाग पडलं. मुभा दिली नाही. जिकरीचं काम केलं शंतनू महाडिकने आणि विकेट प्राप्त केली आहे. पहिल्या दिवशीचे 2 विजेते संघ असे राहिले होते. जरीमरी आई धाबा मीत 11 मोह कोहली सूर्या मस्करच्या नेतृत्वाखाली उस्मान पटेलच्या नेतृत्वाखाली संघाला आपण पाहिलं होतं. अगदी त्याच वेळेला दुसरा संघ होता रायबादेवी रावे आई भवानी माता साई जिथे विश्वजित ठाकूर दिनू कांबळे या संघाचा आयकॉन म्हणून खेळत असताना पाहायला मिळाला. एमडी वॉरियर्स अलिबाग या संघाने दुसरा दिवस गाजवला. सुमित पत्रेच्या नेतृत्वाखाली सुमित डेकळे या संघाचा आयकॉन होता. अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरी हा संघ दुसरा होता. दुसऱ्या दिवसातील जो विजेता राहिला बंटी बद्रिकेच्या नेतृत्वाखाली साहिल सावंत ॲज आयकॉन खेळत होता. तिसऱ्या दिवसाचा पहिला संघ वैष्णव कोलाड या संघाने जिंकलेला पाहायला मिळाले. 2 सामने त्याच्या अगेन्स्ट खेळत होता GS स्पोर्ट्स नागोटने.
तदनंतर तिसरा दिवस आपण पाहिला वीर मराठा जोहे पेन आणि त्याच्या साथीला श्री केदारनाथ 11 तळेखार या संघाने जिंकलेलं आपण पाहिलं होतं. अगदी चौथा दिवसाचा विचार केला तर भोलेनाथ अक्का 11 जासई या संघाने जिथे मात्र 5वा दिवस गाजवला होता, तर 5व्या दिवसामध्ये भोलेनाथ अँड अक्का 11 जासई अध्य अमित नाईक पुरस्कृत स्मरणिका 11 अलिबाग या संघाला आपण पाहिलं 5व्या दिवसामधून पुढे येणारे दोन संघ. 6व्या दिवसामध्ये ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आणि सात्विक 11 स्वातिक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन हा संघ पुढे आला. तर कालचा दिवस निशांत 11 मरुवाई विंधने दादरपाडा आणि त्याच्या साथीला श्री राधाकृष्ण यंग बॉईज या संघाला आपण पाहिलं होतं. तळा संघाला पाहायला मिळालं. एकंदरीत 16 जिथे 14 संघ मिळालेत, आज 2 मिळतील. उजव्या शीच्या बाहेर लेग कट स्क्वेअर कट डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात. टॉप ऑफ द बाउन्स आले होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंदन तलवार दाखल झालेत. जिथे मैदानाच्या आतमध्ये सारसोळे नेरूळ नवी मुंबईचा खेळाडू आहे, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता आज आयकॉन म्हणून खेळतोय. चंदन तलवार रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त आयकॉन खेळतो असं सर्वाधिक वेळेला चर्चा होत असताना पाहायला मिळते. परंतु चंदन तलवार आज रायगड प्रीमियर लीग खेळतोय. फलकावरती 27 बंडलात एक फलंदाज बाद झालेत. 27 ला 1 आहेत. 27 ऑन दी बोर्ड. चंदन तलवार जो नॉन स्ट्रायकर वरती आहे. या वेळेचा बॉल बागफुटला आले होते. डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शंतनू महाडिकच्या माध्यमातून सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न सेकंड रन इथून कंप्लीट करण्यात आल्या. 2 धाबा दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. फलकावरती धावा बनल्या त्या एकंदरीत 29 ऑन दी बोर्ड आहेत. करण मडवी मोर्चा बांधणी करतोय. ज्या रीतीने त्याला खेळ करत असताना आपण पाहिलंय. असंच नाही, अल्पावधीमध्ये हाही खेळाडू चर्चेचा विषय राहिला. अलीकडच्या कालावधीमध्ये जास्तीचा प्रवास तो करत नाही आहे. त्याच कारणास्तव की काय यावेळेचा बॉल बागफुटला आले. पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तेजाजी मात्रे म्हटल्यानंतर पनवेल तालुका असू द्यात, रायगडातील असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या पावलावरती पाऊल टाकणारे अनेकांना आपण पाहिलं. तेजाजी मात्रे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. उरण तालुक्यामधूनही असा एक चेहरा आहे संचित टकले. तेही तेजस मात्रे यांना आदरस्थान म्हणतात. आज त्यांचे आगमन पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा. वन मो अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. करण मडवी सेट ऑन फायर. षटकार. एक्केचाळीस धावा फलकावरती एक फलंदाज बाद झाला. 41 ऑन दी बोर्ड. 9 चेंडू 30 वरती बॅटिंग करतोय करण मडवी. आर्यन ग्रुप चिरले आणि अगदी त्याच वेळेला एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये AKM स्मृती मानसी स्पोर्ट्स जेरेवली गावदेवी गावठाण. आता संचित टकले एक गोष्ट चर्चेचे विषय ही राहू शकते ना की मैदानाच्या आतमध्ये करण मडवी बॅटिंग करतोय. जो खेळाडू गावदेवी गावठाण संघाला गेले अनेक वर्ष खेळतोय. ज्या गावदेवी गावठाण संघाने त्याला मोठं वलय निर्माण करून दिलंय. ज्या गावदेवी गावठाण संघाने त्याने सातत्याने प्रतिनिधित्व करत असताना खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा, तालुका निहायच्या अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आणि आज तोच खेळाडू या संघाच्या अगेन्स्ट बॅटिंग करतोय. अय्यूब शेख कासारवडलीचा वंडर बॉय गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळेल. या गोलंदाजानेही अनेक किताब हस्तगत केलेले पाहायला मिळाले. 20 बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. आणि त्यामुळे जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू, एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू म्हणून अय्यूब शेखकडे नेहमी पाहिलं जातं. कासारवडलीमधून येणाऱ्या या खेळाडूने ISPL देखील गाजवलेली पाहायला मिळाली. यावर्षीचा हंगाम दर्जेदार परफॉर्मन्स त्याचा सातत्याने पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे आजचा दिवस देखील तितकासा महत्त्वाचा आहे. समीर शेठ पाटील साहेब सुप्रसिद्ध मराठी उद्योजक आणि अगदी त्याच वेळेला चिरले गावचं वैभव म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला अतुल शेठ मडवी आणि अमीर शेठ भोईर साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय. फलकावरती 41. पहिल्या 2 षटकांमध्ये धाबांचा रतीब रचला गेलाय. धाबा वेगाने येऊ लागल्यात. मॅच चांगली पाहायला मिळते. 9 बॉल 30 धाबा. करण मडवी ज्या रीतीने हा स्ट्रोक मेकर आहे खेळाडू.
आणि सातत्याने मोठे फटके खेळत असताना पाहायला मिळालाय. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. दिवसामध्ये 12 तास असतात. 12 तासातले 5 तास दिवसाची प्रॅक्टिस हा खेळाडू करत असतो. मला वाटतं दुपारचा 1 तासाचा ब्रेक केवळ घेत असतो. त्यामुळे करण मडवी याचा खेळ तितकासा चांगला पाहायला मिळाला. प्रॅक्टिस मेक मॅन मी परफेक्ट. सुमित डोंगरेची इद्गूत करत असताना सुमित डोंगरे म्हणाला, रात्री 2 वाजेपर्यंत मी व्यासपीठावरती होतो, सकाळी 7 वाजता प्रॅक्टिस केली, जवळपास 200-300 बॉल खेळलो आणि तदनंतर धावा आल्यात. कमी गतीचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अय्यूब कमी गतीचे चेंडू जास्तीच्या हातात असताना पाहायला मिळतो. इथे घडते तरी काय, वेगाने क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथे आपण पाहिलं फेकी करण्याच्या प्रयत्नामध्ये हर्षल गाबांडने चुकी केली आहे. धावा जिथे सिंगल होत्या तिथे 2 मिळाल्या. धावफलकावरती दुहेरीच्या मदतीने 44 बनल्यात. हर्षल गाबांची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. मुळेखंड एक्सप्रेस या संघाचं नेतृत्व करतोय. कृतज्ञ मडवी यष्टांच्या पाठीमागे आहे. कमी गतीची गोलंदाजी ही नेहमी कारगर साबित राहत आहे. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. इथे प्रेक्षक नेहमी गर्दी करतात, परंतु शाळेचे विद्यार्थी जर का यदा कदाचित आला असाल, तुम्ही कॅमेरामध्ये येण्याच्या आधी स्कूलमध्ये दाखल व्हा. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल होता, ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक स्वतः अय्यूब येतोय. ही खेळपट्टी अगदी फिरकीपट्टूंच्या गोलंदाजांना रास्त ठरते. पहा, हेच मी चिरंजीव ज्या मुलांचा उल्लेख करत होतो, तुम्ही सगळेजण कॅमेरामध्ये आलेला आहात. जेवढे आहेत ना शाळेतले विद्यार्थी, टोपी घातलेला मुलगा जो आहे, टोपी घातले कोणी ज्याच्या हातात छत्री, ती काढली तुम्ही, हे जेवढे आहात तुम्ही सगळे कॅमेरामध्ये आहात. आणि थोड्याच वेळामध्ये फोन्स कॉल येऊ शकतील सरांचे, त्यामुळे त्वरित शाळा गाठा. 45ला 1 स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद घेतला करंट. असे फटके फार क्वचित आणि कमी वेळेला त्याला आपण खेळताना पाहतो. संस्कारांचे फटके नेहमी चांगले खेळत होतो. अलीकडचं क्रिकेट हे बदललंय. अगदी आपण पाहिलं ना, शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अगदी सातत्याने इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोकवरती जास्तीचा कल दिला जातो. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. शंतनू महाडिक फेकी करेल, तद्वर मात्र घेतलेली एकेरी धाव. अनेक खेळाडू मानगाव तालुक्यामधून येत असताना आपण पाहिलंय, ज्यामध्ये शुभम जाधव सारखा खेळाडू प्रथमतः आपण पाहिला. तदनंतर एका मागोमाग एक खेळाडू अनेक येत गेले. शंतनू महाडिक सातत्याने दमदार प्रदर्शन करतोय. अगदी त्याच वेळेला अमित दसाडेला तुम्ही पाहिलं. अगदी त्याच वेळेला पहिल्या दिवशी टेम्पाला एक्सप्रेस देखील तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडू उंच चाललाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. कॅच ड्रॉप. धावता झेल घेणं तितकी बाब सोपी नाहीये. आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तुमचा हँड अँड कॉर्डिनेशन, बॉडीचं संतुलन, जिगरा, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. बॉडीचं संतुलन म्हणलेलं नाहीये, म्हणून की काय इथून धावा मिळत आहेत. 47 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावरती पाहायला मिळत आहे. एका बाजूला या मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने दमदार प्रदर्शन चालू असताना आपण पाहत आहोत या खेळाडूंचं. 47ला 1. हा लोअर फुलटोल होता, फुलटोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजाने यॉर्करला केलाय मिस, फलंदाजाने केलाय चेंडूला डिसमिस. षटकार. काय फटका पाहायला मिळाला. लोअर फुलटोज होता, ऑन साईडला स्ट्रोक आला. या ऍक्शन रिप्ले पाहूया. 53 बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. ऍक्शन रिप्ले पहा. क्लोज कॅमेरा व्ह्यूने तुम्ही पाहताय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत आहात. बॉल होता फुल टॉस आणि बॅटर जणू काय बॉसच बनला. करण मडवी. साईड कॅमेरा अँगल, विविध कॅमेरा अँगल आहेत. प्रत्येक कॅमेरा अँगल दर्शवलं जातं आणि ही किमया आमचे विवेक पाटील साधत असताना तुम्ही पाहतात. स्वप्नील पाटील स्वतः एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 53 बनल्यात. एक फलंदाज बाद झाला. 53 लॉस ऑफ 1 विकेट. सबस्क्रायबर मीटर थोड्याच वेळामध्ये दर्शवलं जाईल 24 इव्हेंटच्या माध्यमातून. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रायगडाच्या हक्काची वाहिनी कामकाज करते, म्हणून चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन हिट करा. 3,58,264 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ही फॅमिली आणखीन वाढवायची आहे. हा गोतावळा शेवटचा दिवस येईपर्यंत 4 लाखाचा पल्ला कसा ओलांडतो ना, याकडे कल असायला हवा.
53 बनला एक फलंदाज बाद. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. शुभम पाटीलला तुम्ही बाद आहे, गोलंदाजी मार्कवरती तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 शुभम पाटील. पाटलांचा बोलबाला राहिला. आता कसं पाटील बोलतील तसंच. चंदन तलवारसाठी हा चेंडू यष्टिरक्षकाचा भेद, कमी गतीचा, खाली राहणारा. ऍक्शन रिप्ले पा, सफल झाले होते, सफल झाले नाहीत. कोळीगावचे जीत करावकर साहेब आणि त्याच वेळेला समीरजी भोईर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. 53 1, 53 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस हा बॉल लिडिंग एज क्षेत्र अक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. यावेळेला झेल टिपण्यात आला, सफलता प्राप्त. आयकॉन इथे आयकॉनिक परफॉर्मन्स करू शकलेला नाहीये चंदन तलवार. 6 बॉल 5 धावांची इनिंग संपली. सुरजित चौधरी पाटलांचा बैलगाडा नव्हे, आता पाटलांचा बोलबालात पाहायला मिळेल. कारण अजय पाटील येतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बेलवलीचा सुपुत्र 6 बाईक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात. अजय महादेव पाटील बॅटिंगसाठी एक स्ट्रोक मेकर आणि हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वेळ होती त्याचे येण्याची आणि तो आलाय. दा फलकावरती 53 बनला. 2 फलंदाज बाद झाल्यात. अजय पाटील मैदानावरती दाखल झालाय. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतील का? जागृती स्पोर्ट्स साठी सातत्याने त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. किमोना ब्रँड अँबॅसेडर आहे जागृती स्पोर्ट्सचा. 24 इव्हेंट्स च्या माध्यमातून देखील त्याचं क्रिकेट सातत्याने आपण पाहिलेलं आहे. अजय पाटील बेलवलीचा सुपुत्र. काल आवाज तुम्ही दिनेजी पाटील सरांचा ऐकला, बेलवलीचे समालोचक. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील दाखल झालाय. त्याची बॅटिंग पाहण्याजोगे राहील. चर्चेचा विषय नेहमी राहतो. चांगले स्ट्रोक खेळत असताना त्याला आपण पाहिलेलं आहे. 6 बाईक केवळ जिंकलेला नाही आहे. आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये 14 सायकलही त्याच्या नावावरती आहेत. 53 2. पुढचा बॉल गोलंदाज शुभम पाटील. विकेट प्राप्त केली आहे त्याने. पहिला बॉल शरीरापासून जास्तीचा दूर टाकला होता, बाहेर निघणारा. अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. स्वतः आयोजक आणि तदनंतर पंच अमोलजी काळे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. विशालजी जितेकर असतील, तेजाजी म्हात्रे असतील, आकाश तारेकर असतील, संदेश पाटील, सुमित डोंगडे, अमर पवार, मुकेश नाईक, प्रमोद गरत, वीरेन गावण, प्रफुल्ल पाटील, अमोल काळे. यावेळेचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर गॅपमध्ये खेळला. जमिनीला गुदगुल्या करत हिरवा गालीच्या लाग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी. अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी. नाद करा पण आमचा कुठं. अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि पाटलासाठी हे गीत तुम्ही ऐकता आहात. चौकार आला. 58 बनलेले आहेत. या षटकामध्ये धाबा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. 3,58,292 सबस्क्रायबर मीटर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हळूहळू हा सबस्क्रायबर मीटर वाढत जाईल, कारण प्रेक्षक वर्गाची गर्दी वाढेल. धाबा एकंदरीत 2 मिळालेले आहेत. या फटक्यावरती फटका तितकासा जिथे मोठा स्ट्रोक आलेला पाहायला मिळाला नाही. खेळण्यासाठी सातत्याने जद्दोजहद करावी लागते. धाबा गोळा करण्यासाठी अजय पाटीलला या स्विंग बॉलवरती धाबा गोळा करणं ही बाब सोपी नाही आहे. 2 बॉल 6. अजय पाटील बॅटिंग करतोय. धावफलकावरती 60 बनलेले आहेत. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट अजय पाटीलचा. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा भेद. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना मला मिळतोय. शुभम पाटीलने या षटकामध्ये कमबॅक चांगलं करून दिलंय. त्यामुळे की काय संघाला एक सर्वाधिक मोठं उद्दिष्ट संघाचं होतं ना, विकेट मिळवण्याचं, ते मिळवून दिलं. ज्या गोलंदाजाची धार संघाच्या कर्णधाराची आपण पाहिलेली आहे. पुढचा चेंडू. संघाचा गोलंदाज, संघाचा कर्णधाराना तो संघाचा कॅप्टन हा नीडर असावा लागतो आणि तो नीडर आहे शुभम पाटील. 60 2. 60 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डीप मध्ये लॉंग लेग तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने होता. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. दोन्ही गाड्या एकाच वेळेला एकाच ट्रॅकवरती आल्या होत्या. अपघात अटळ होता, परंतु कॉलिंग सर्वाधिक महत्वाचं होतं.
संगम मताने हा निर्णय घेतला करण मडवीने की धाव निश्चित मिळणाऱ्या 2 आल्या. संघाची धावसंख्या 62, 2 फलंदाज बाद. आर्यन ग्रुप चिरले बॅटिंग करत असताना 62 ला 2. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा महाराष्ट्राचा सन्मान, संपूर्ण रायगडाचा अभिमान बनून बसली आहे. बहुचर्चित असणारी स्पर्धा आज तुम्ही पाहतात. चर्चेला उदाहरण सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालंय. रायगडची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा या स्पर्धेने जपत असताना आपण पाहिलेलं आहे. दैदीप्यमान असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक विक्रम या स्पर्धेने नोंद केलेली पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हॉल ऑफ फेम रायगड हे पुरस्कार देखील देत आहोत. केवळ पुरस्कार दिला जाणार नाही आहे, अगदी धनराशी दिली जाणार आहे. या 2 खेळाडूंसाठी आयोजकांनी यावर्षी हाच बेत आखलेला आहे की जे येतील ना ते सरळ हाताने आपण वाटायचे आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आयोजकांनी कोणती कमाईचा जरिया पाहिलेला नाही आहे. आपण सातत्याने पाहतोय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जी तुम्हाला लकी ड्रॉचे कुपन आहेत, तुम्ही कुपन 50 रुपयाचं कलेक्ट करा आणि बाईक तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हे जे 50 रुपयाचं कुपन आहे ना, त्यामधून जे कुपनच्या आधारावरती पैसे येतील तेही खेळाडूंना वाटले जाणार आहेत. 62 धावा धावफलकावरती 2 फलंदाज झालेत बाद. मुळेखंड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती हर्षल गावंडला आपण पाहत होतो दाखल होत असताना मला मिळतोय. हर्षल गावंड गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. डावखुऱ्या हाताचा आणि फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती येतोय. त्याच्या एक कलात्मकता, नैपुण्यता, त्याहूनही अधिक हर्षल गावांच्या गोलंदाजीची कौशल्य आपण सातत्याने पाहिलेलं आहे. ती गोलंदाजीतलं त्याला आपण पाहतो सातत्याने त्याचं नैपुण्यता नेहमी चांगली पाहायला मिळत आहे. बॉल वळवण्याची कसब त्याच्याकडे फारशी चांगली आहे आणि लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटर आता चर्चेचा विषय राहू शकतं. पुढचा बॉल आडवा बॅटने काय स्वागत केलंय, गोलंदाजाचं भव्य स्वागत. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. षटकार आलेला पाहायला मिळाला. 62 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. ऑन साईडला दर्जेदार पूल पाहायला मिळाला. धावफलकावरती 68 68 आहेत. गावदेवी गावठाणचे या 2 संघामध्ये कदाचित मला वाटतं, मी चुकीचं नसेन, अतुल शेठ 11 पेक्षा जास्तीचे खेळाडू खेळतात. त्यामुळे गावदेवी गावठाण संघच या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. 13 बॉल 43 बॅटिंग करतोय. जिथे मैदानाच्या आतमध्ये करंट महेश मडवी आणखीन एक अर्धशतक येतं की काय. या बेसा बॉल देखील ऑन साईडला केला होता. डीपा गवसनी 15 बॉल 45 धावांची खेळी करण महेश मडवीची इथे आली संपुष्टात. 5 षटकार 1 चौकार 300चा हेल्दी स्ट्राईक रेट. 15 बॉल 45 आउट. आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. आता 2 पाटील खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. शिवकर गावचा संदीप पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शिवकर प्रीमियर लीग यावर्षी चर्चेचे विषय बनलेली पाहायला मिळाले होते. 70